बारामतीमध्ये बहुजन समाजाच्या नेत्यांनी आंदोलन केलेलं आहे। बारामतीमधलं हे आंदोलन बहुजन समाजाच्या नेत्यांनी नगराध्यक्ष आणि मुख्याधिकारी यांच्या विरोधात केलेलं आहे। प्रजासत्ताक दिन कार्यक्रमामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान केल्याचा आरोप करण्यात आलाय। प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात संविधानाचा सुद्धा अपमान झाल्याचा दावा केला गेलाय। आपण यांच्याशी बातचीत करणार आहोत। नेमकं काय तुमचं म्हणणं आहे? तुम्ही आज गेटच्या समोर बसलेला आहात। काल 26 जानेवारी 2024 लोकशाही गणतंत्र दिवस होता भारत देशाचा, आणि त्या दिनी परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो तिथं लावण्यात नाही आला आणि संविधानाची प्रिअम्बल न वाचता कार्यक्रम एकदम थोडक्या मोडक्या पद्धतीमध्ये उरकून सर्व प्रशासन तिथं पळून गेलं। आणि हे जात असताना काही भीमसैनिकांनी त्यांना अडवलं आणि सांगितलं की परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो तिथं लावा। आमचे संघमित्र तिथं नवनिर्वाचित नगरसेविका तिथं भांडली की फोटो तिथं लावा, त्यांनी लावलं नाही। एकंदरीत राज्य सरकार म्हणजे देशामध्ये संविधानाचा अमृत महोत्सव साजरा करते। राज्य सरकारनं अजित पवार असं म्हणतात की बजेटच्या एकूण 5% रक्कम आम्ही संविधानाच्या प्रचार प्रसारासाठी सादर करू। नगरपालिकेला संविधान अमृत महोत्सव साजरा करण्यासाठी 10 कलमाचा कार्यक्रम शासनाने दिलेला आहे। संविधानात त्यातला एक पण कार्यक्रम या पंकज भुसे आणि सचिन सातव यांनी घेतलेलं नाही। आणि असं असताना 2020 साली एक शासन परिपत्रक आलं आणि त्याच्यामध्ये असं सांगण्यात आलं की 26 जानेवारी साजरी होत असताना संविधानाच्या प्रिअम्बलचं वाचन करावं, कारण संविधान आहे तरच देश स्वतंत्र आहे का, ह्याच तुम्हाला एक उदाहरण